पाहिलं होतं सलामीला, परंतु आज थोडासा स्ट्रॅटेजी चेंज केलेली दिसते ती रामेश्वर गावखडी संघाने. सुजन अर्थात बेटा नावाने प्रसिद्ध गावखडीमधील एक चमचमता हिरा. आसमंतामध्ये किती तारे चमकतायत माहीत नाही, चंद्र अर्धा पूर्णाकृतीमध्ये आहे. ताऱ्यांचं अजूनही प्रकाशित होत नाहीयेत, परंतु क्रिकेटच्या पटलावर मात्र दोन चमचमते तारे आपल्याला दिसत. वन ऑफ द फायनेस्ट बॅटिंग मास्ट्रो ज्याने काल पेश केला आपल्या 6 षटकारांनीशी 41 धावांची खेळी ज्याने केली होती, तोच शर्विन स्ट्राईक एंडला असेल आणि नो स्ट्राईक एंडला असेल अर्थात बेटा या नावाने सुप्रसिद्ध सुजन. गोलंदाजीचा भार स्वीकारतोय. पहिला बॉल येतोय राऊंड द विकेट आणि पहिल्याच बॉलवरती दे दणादन दे दणादन दे दणादन स्वॅक्सचे केले स्वागत. येतोय षटकार. सुरुवात काय स्वॅग से केली आहे. स्वॅग शुभारंभ प्रारंभ आक्रमण. दुसऱ्या बॉलला मात्र विकेट जाण्याची भीती. ओ यावेळेला कोंबडी ना पक पक पकाक झालंय फिल्डरचं. हो ही कॅच सोडली की मॅच सोडली आहे. पछतावा होगा, पछतावा होणार, कारण शर्विन सारख्या फलंदाजाला ज्याने पहिल्या बॉलवरती स्लॉट मधून फ्लॉटला फेकला होता बॉल षटकारासाठी, दुसऱ्या बॉलवरती झेल सुटतोय. धावसंख्या 7. तिसरा बॉल पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन, परंतु अँगल इतका मोठा क्रिएट झाला. एकच धाव मिळेल. एका धावेने डिक्लेरेशन झोनमध्ये, कारण गोशांती क्षेत्र तिकडे आहे. मित्रांनो, फुलाने कधी अपेक्षा केली का काट्यांकडून आधाराची, आणि जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाकडून की सावलीची, किनाऱ्याला वाटली का भीती समुद्राची, त्याचप्रमाणे आपणालाही कोणालाही भीती वाटू नये असा हा खेळ, क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा यावेळेला मात्र अँगल क्रिएट केलाय. यावेळेला हॉरिझॉन्टल शॉट येतोय, हवेमधून बॉल पसार होतोय षटकारासाठी. प्रारंभ असा केलाय की मग आगाज इतना है बढिया तो अंजाम क्या होगा. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या मॅचमध्ये पण आपण पाहिलं, पुन्हा एकदा हा आडवा पट्टा. 14 ही धावसंख्या झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाईल का? दुसऱ्या धावेसाठी शर्विन तयार होता, परंतु त्या ठिकाणी सुजनने मात्र नकार दिलाय. एक धाव, आडवा पट्टा, अक्रॉस द लाईन शॉट खेळला. यावेळेला एक धाव डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय, फिल्डिंग करतोय. धावसंख्या 15 वरती. सागरवरती हल्ला चढवलाय, सागरला आसमान दाखवलाय. समुद्र मंथन माहितीये, परंतु यावेळेला षटकारांचं मंथन. यावेळेला बॉल हवेत आहे, यावेळेला बॉल हवेत आहे. इथेही मात्र परत गडबड झाली आहे आणि इथे दोघांमध्ये तू मैमै चालू आहे क्षेत्ररक्षकांमध्ये. 2 धावा पुन्हा मिळत आहेत. शर्विनला दुसरं जीवदान मिळतंय. एकदा का तुमचे वारे फिरले ना की फासे फिरतात, त्या पद्धतीने आपल्या घराचे पोकळ वासे फिरले की वारा कसा भसा वाहतो ना, त्या पद्धतीने धावा या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. रामेश्वर गावखडी इज ऑन फायर. चांगला फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा या पद्धतीने शॉट खेळला तर झेल होऊ शकतो, कारण हा थोडा टो एंडला लागलाय बॅटला आणि हवेमध्ये गेला होता. झेल खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही गलती करत नाहीये, चूक करत नाहीये. पहिला झटका मिळतोय. खरं तर सुरुवात शर्विनची व्हायला पाहिजे होती, परंतु यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. पहिला झटका. 17 या धावसंख्येवरती खतरा होऊन परततोय सुजन भोसले.
आणि ही ही मॅच मात्र मोमीन क्रिकेट क्लबने जिंकली. मुजाहिद पूर्णगड बॅड लक आहे, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये आक्रमक सुरुवात केली आहे. आक्रमण शंखनाद केलाय आणि नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये अर्जुन तोडणकर. अर्जुन येतोय पण पुन्हा एकदा यावेळेला आडवा पट्टा खेळण्याची तयारी होती, परंतु थोडासा शोल्डरला लागून बॉल डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये वंडी. एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये किंवा लेग बाईज ज्याला म्हणू शकतो आपण. एक धावेने धावसंख्या 18 वरती पोचवली जाते. संघाची सुरुवात आक्रमण केलंय शर्विनने, सुजननेही त्याला साथ दिली. यावेळेला पुन्हा एकदा उठवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येतोय, इथे मात्र कोणतीही चूक होत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या षटकामध्ये मात्र यावेळेला फंबलिंग केली जाते, जंबलिंग होते फलंदाजांची आणि दुसरा धक्का 18 या धावसंख्येवरती. सूर्यास्त झालाय, मावळ तिकडे गेलोय, परंतु नेहमी असणारा सकाळ जेव्हा होते, नवीन उदय होतो, सूर्योदय आणि संधी यामध्ये काय समानता आहे. तर दोन्ही उशीर करणाऱ्यांना दोन्ही गोष्टी मिळत नाहीत. उठणाऱ्यांना सकाळी लेट आणि संधी उशिरा प्राप्त करणाऱ्यांना काही मिळत नाही. त्यामुळेच इथे जाग आणावी लागेल गोलंदाजाला. उठावं लागेल, चालावं लागेल, धावावं लागेल, पळावं लागेल. कधी धावायचं आणि कधी थांबायचं याचं उत्तर स्वतःच शोधायला लागतं. तर मग यशाच्या परमोच्च शिखरावर खऱ्या अर्थाने विराजमान होता येतं. यशाच्या परमोच्च शिखरावर कोण जाणार? नवीन फलंदाज सुमित येतोय. यावेळेला सुमित फ्लिक ऑफ द रिस्टने एक धाव पूर्ण केली जाते. पुश केला होता बॉलला एका धावेसाठी. ऑन साईडला एक धावेने 19 वरती पोचवली जाते. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला गेम अवेअरनेस जो आवश्यक असतो तो सुमितकडे दिसलाय, कारण शर्विनला स्ट्राईकला आणणे फार गरजेचं आहे. 3 षटकांच्या या सामन्यामध्ये 40 पर्यंत पोहोचावं लागेल रामेश्वर गावखडीला. नेक्स्ट डिलिव्हरी हा मात्र सन्मानाने खेळून काढलाय, कारण यशस्वी षटकांमध्ये 2 धक्के दिलेत या गोलंदाजाने. गोलंदाजीचा भार स्वीकारला जातोय राजेंद्र यांच्याकडून. कमबॅक, वेल कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, जवळजवळ 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धावा येत आहेत. धावसंख्या होते 20. 3 धावा येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये, 20 धावा. माझ्या साथीला स्कोरर महारूप आहे, कालपासून त्याचं काम अतिशय जबरदस्त आहे. आणि बरोबरच tenniscricket.in ओमकार सर. यावेळेला मात्र फ्लाय करण्याचा प्रयत्न होता. फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि फसला इथे. फसवलंय, चुकवलंय, झुकवलंय आणि फिल्डर मात्र कुठेही फसला नाहीये. कॅच, तिसरा झेल मिळतोय, तिसरा झटका मिळतोय. सुमित गेला आणि सुमित वापस आला एक धाव काढून. तिसरा झटका 20 या धावसंख्येवरती. सामन्याला 2 षटकांची होते का समाप्ती? येस, 2 षटकांची होते समाप्ती. धावसंख्या 20. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 3. केवळ नवीन गोलंदाज येतोय सोहम तिसरं षटक घेऊन. सर्व आता डोळे लागले ते म्हणजे शर्विन वरती. ओहो हो, उघडा डोळे पहा नेट. येतोय वाईड बॉलचा इशारा पंचांचा. ही मॅच मात्र होईल सुपरहिट, त्यामुळे उघडा डोळ्यांनी पहा नेट. मॅच बनणार आहे सुपरहिट. हे बनवण्याचं काम केलं आहे ते राजेंद्रने. 21 अशी धावसंख्या. 21 मोदकांचा गणपती बाप्पा, विघ्नहर्ता गणपती बाप्पा. या विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे पिताश्री म्हणजे महादेव आणि त्याच रामेश्वरच्या नावाने खेळताना हा संघ. वाईडचा इशारा पुनश्च एकदा आलाय सरांकडून. ऑफिशियल्स या ठिकाणी काम करताना महेश दळवी सर आणि संकेत. या बाजूला आहे नवीन फलंदाज दुर्गेश भाटकर आणि शर्विन भाटकर. पिता पुत्राची ही जोडी आहे.
ओहो, यावेळेला फुलटॉस डिलिव्हरी. दुर्गेश काय सांगत असतील आपल्या मुलाला. शर्विन भाटकर खेळतोय, त्यांचे पिताश्री. दुसऱ्या बाजूने दुर्गेश भाटकर. रेअर, एकदा टाळ्या माझ्या मनातून खरोखरच सलाम आहे तुम्हाला. अशी रेअर जोडी आपल्याला पाहायला मिळते, वाटत नाहीत पण बंधू. कारण काय दुर्गेश भाटकर यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला दिशा दिलीये. भरकटलाय गोलंदाज पण भरकटला नाहीये फलंदाज. येतोय काटा की रानकी बडीव षटकार. अरे, धावसंख्या 6 ने फ्लाय होते. धावसंख्या होते 28 वरती. रन संख्या 28. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुर्गेश भाटकर. काल आपण त्यांना मिस केलं होतं आणि आज आम्ही त्यांच्याशी चर्चाही केली. तर काल दुसऱ्या एका अपॉइंटमेंटमुळे नव्हते ते, परंतु आज मात्र आपल्या टीमला जॉईन झालेत दुर्गेश भाटकर. परंतु त्यांच्या मुलाने काल मात्र चमत्कारिक खेळी केली. आजही 2 षटकार आलेत बॅटमधून. आक्रमक स्टान्स बघा किती येतो. हा 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 अक्रॉस लाईन शफल झालेत. ऑफ साइड खेचून काढण्याचा प्रयत्न होता पण शेवटच्या क्षणी ठरवलं बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आहे. दिशा दिली एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 2 धावांसाठी. पहिला प्रयत्न त्यांचा होता की अँगल क्रिएट करून ऑफ स्टंप पासून खेचायचा बॉलला लॉंग ऑन किंवा मिड विकेट रिजनला किंवा फाईन लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. बॉल हाय अँड हँडसम. विकेटचं पतन होते कारण झेल खाली. कनेक्शन ओके. क्षेत्ररक्षक घेतोय झेल आणि संपतोय शर्विनचा खेळ. धावसंख्या इथे मात्र दिसते एका धावेने फक्त बाद झालाय फलंदाज, त्यामुळे 30 धावा. मागच्या एका धावेने 30 वरती पोहोचवली होती 29 वरून आणि नंतर आता फलंदाज बाद झालाय. शर्विन 30 या धावसंख्येवरती. अजून एक धक्का मिळतोय रामेश्वर गावखडी संघाला. कमबॅक करून दिलाय. खरं तर गोलंदाजांनी 17 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. VCC कोंबे, काल आपण या संघाबद्दल बरंच काही बोललो होतो. VCC कोंबे जिथे जिथे टुर्नामेंट असतात, आडिवरे, भालावली या परिसरामध्ये, राजापूर परिसरामध्ये हा नावाजलेला संघ VCC कोंबे. परंतु इथे मात्र आपल्या या कसोटीमध्ये खरा उतरणार का? समोर आहे तुल्यबळ, अतिशय बलाढ्य आणि तारे सितारे ज्या संघामध्ये आहेत तो संघ. दुर्गेश भाटकर अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आणि नवीन फलंदाज जातोय अजित. यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. पंचांचा इशारा येणार. 1+1. 2 धावा. विकेट किपरकडे काही चान्स नव्हता. 2 धावांनी ह्या एक्स्ट्रा आज प्रोव्हाइड केलाय. हेल्पिंग हँड्स पुरवले जात आहेत, मदतीचे हात दिले जात आहेत. ही सडहस्ते मदत केली जाते देणगीच्या स्वरूपात. 2 धावा. 32 धावा झाल्यात. पुन्हा एकदा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न अजित यांचा. सॅक्रिफाईस केली जाईल विकेट अजित यांची, कारण दुर्गेश भाटकर अजून एक खणखणीत नाणं या संघाचं, परंतु ते वाजण्यासाठी ते स्ट्राईकला जाणे गरजेचं होतं. शेवटचा बॉल. नको जावा, नवीन बॅटर जावा, नो प्रॉब्लेम. अमेय जातोय मैदानामध्ये. अमेय भाटकर मैदानामध्ये जातोय फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. लास्ट डिलिव्हरी. दुर्गेश भाटकर खेळण्यासाठी तयार. धावसंख्या आहे 32. इथे मात्र काय होणार? शेवटी गोड होणार का? शेवट गोड करण्याचा प्रयत्न, परंतु हवेमध्ये बॉल आहे अगदी उंच उंच उंच. इथे मात्र अंतिम क्षणाला रॉंग पद्धतीने कॅच घेतलात ना तर मग असंच होणार, कारण फूट आणि पायांची हालचाल जी पाहिजे होती त्या पद्धतीची नव्हती क्षेत्ररक्षकाची आणि चुकीच्या पद्धतीने बॅलन्स झाला नाही आणि हातामधून हा बॉल विसावला, जमिनीला दान दिलाय. 2 धावा मिळत आहेत दुर्गेश भाटकर यांना. 2 धावांनी धावसंख्या वाढते 34 वरती. 34. 35 धावांचं आव्हान. आता मात्र हे मोठं आव्हान असेल का? कॉम्पिटिटिव्ह टोटल आहे तसं म्हटलं तर पॉसिबल सुद्धा आहे. 18 बॉल 35 धावा. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा जर केल्या तर 36 होतात. त्यामुळे 18 बॉल 35 धावा कॉम्पिटिटिव्ह टार्गेट आहे. इथे मात्र रामेश्वर गावखडी गोलंदाजीमध्ये थोडासा हेल्पिंग हँड दिले तर मग VCC कोंबेला हे अचिवेबल टार्गेट आहे, परंतु त्यासाठी त्यांची फलंदाजी सक्षम आहे का? काय करणार? काल थोडेसे त्यांच्याकडून निराशा झाली आहे.
परंतु आज मात्र ती निराशा आशेमध्ये बदलणार आहे. कारण प्रत्येक क्षणाला आपण जीवन जगत असतो ते संपूर्णपणे आशा आणि आकांक्षावर जगत असतो आणि त्यातूनच निर्माण होते ती अपेक्षा आणि अपेक्षा पूर्ण करत असतानाच बनत जातात ते स्वप्न आणि या स्वप्नांचा पाठलाग करणे म्हणजेच जीवन. येस डीजे. हार्दिक स्वागत सर्वांचं. शुभस्य स्वागतम. व्हीसीसी कोंबे संघाला पाहिजेत 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 35 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते या ठिकाणी. राजेंद्र ज्याने दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी चमत्कारिक कामगिरी केली होती, चमत्कार घडवला होता, 2 बळी मिळवले होते. सुरुवातीला सुजनला पाठवलं होतं, लगेचच अर्जुन तोडणकरला पाठवलं होतं माघारी पॅव्हेलियन मध्ये. त्यामुळे राजेंद्रवरती असेल जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. असं म्हणतात की भाव विण भक्ती, भक्ती विण शक्ती, भाव विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, सॉरी, बळे विण शक्ती बोलू नये संत ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. आणि बळे विण शक्ती असेल तर बोलू नये, पण यावेळेला बळ आणि शक्ती कोण दाखवणार? इथे बळ दाखवले. पहिल्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र मिळते. प्रारंभ केलाय, शुभारंभ केलाय तो राजेंद्र यांनी. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडकडून स्ट्राईकला सागर ज्याने 17 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आता त्या वसूल करण्याची वेळ आली आहे. 17 बॉल आणि 34ची आवश्यकता आहे. गोलंदाजीचा भार स्वीकारला जातोय सुजित यांच्याकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट सुजित. पुन्हा एकदा यावेळेला अप्परला ठेवला, अपिश डिलेव्हरी ऑन द राईस, फटका खेळला. एक धाव मात्र मिळते. एक धाव रोखू शकत नाही, क्षेत्ररक्षण केलं जाते त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 2 वरती. सावध सुरुवात, स्टडी सुरुवात, सजग सुरुवात. लेग स्टंप उडाली आहे, लेग स्टंप उडाली आहे. बॅटरला झाली आहे भूल आणि दांडी झाली आहे गोल. यावेळेला फलंदाज बाद होऊन परततोय. पहिला झटका लागतोय राजेंद्रच्या स्वरूपात. नवीन संघ जर कुठला आला असेल तर त्यांना विनंती आहे, नवीन संघ आपण आल्याची नोंद करा. नवीन संघ आज जो फ्रेश संघ आज आलेले असतील, नवीन संघ या ठिकाणी उपस्थित असतील, जे जे संघ या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कॉम्बॉक्सशी संपर्क साधा आणि आपण आल्याची नोंद करा. दरम्यान काय ब्युटिफुल डिलेव्हरी यावेळेला पेस केली गेली आहे. थोडासा सीम पोझिशन जर पाहिलं तर पिचिंग इनसाइड ऑफ स्टंप पाहू शकतो आपण. इनटू द विकेट होती, परंतु थोडासा अँगल क्रिएट झाला, कट झाला बॉल आणि ऑफस्टिकच्या बाहेरून गेली आहे. नवीन फलंदाज जो अभय आलाय त्याला ना आता ना पता, समजलाच नाही बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या अजूनही 2. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आक्रमण करावं लागेल, परंतु ते आक्रमण करण्यासाठी सज्ज आहे का अभय? मात्र भय त्याच्या बाजूने निश्चितच होतं, कारण थोडंसे भीती मनामध्ये होती. इन बिटवीन अंपायरचा इशारा येऊ दे, 1+1, कारण ओव्हरथ्रो झालाय तिथे. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल 4. 5 बॉलचा गेम झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटची बॉल असेल, शेवटचा बॉल असेल, अर्थात अजूनही धावा बनवायच्या असतील. 32, 31 धावा बनवायच्या असतील अजूनही. 13 बॉल 31 धावांचा हा गेम.
13 बॉल 31 धावा. सुजित काय करणार? आता मात्र दारोमदार सागरकडे आहे. जितक्या दिल्यात तितक्या वसूल कराव्या लागतील. या वसूल करण्यासाठी तयार आहे का? परंतु नाही, तिथे प्रोटेक्शन आहे. पिंजऱ्याला तोडायचा प्रयत्न केलाय परंतु वाघ मात्र पिंजऱ्यामध्ये मिळालाय. सापळा अतिशय सुरेख रचला गेलाय. लॉंग ऑफ मधून येतोय क्षेत्ररक्षक आणि झेल खाली अगदी क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. सागर बाद होऊन परततोय. इथे मात्र मोठे मोठे धक्के लागले. 2 पहिल्या षटकामध्ये सुजितने काम केलंय स्वतःचं. 4-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आफ्टर 1 ओव्हर. धन्यवाद. सुजन येतोय गोलंदाजीसाठी आणि समोर आहे आता अभय, नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला त्याला जोडला गेलाय. 12 बॉल. यावेळेला हाय अँड हँडसम बॉल जातोय हवेमध्ये. नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. ओ, बॉलने गुलीगत धोका दिलाय तिघा नाही आणि बुकीट टेंगू दिलाय दोन्ही फलंदाजांनी. कारण धावा केल्या 3. ओहो, कशी कल्टी मारली. कल्टीने पलटी मारली बॉलने. नोमॅन्स लँड. 3 क्षेत्ररक्षक धावत आले समांतर. ज्या पद्धतीने रेसमध्ये धावतात, जणू काही त्या बॉलला पकडण्यासाठी रेस लागली होती 3 फलंदाजामध्ये. परंतु बॉलने मात्र मुली जशा कल्टी मारतात तशा पद्धतीने कल्टी मारली आहे. 3 धावा. 3 धावांनी धावसंख्या वाढली. यावेळेला मात्र फुलर लेन डिलेव्हरी ओव्हर पिच करण्याचा प्रयत्न. एकही धाव नाहीये. डॉट डिलेव्हरी. 3 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे 7. 7 ही धावसंख्या. सुजन भोसले. काच आणि हिऱ्यामध्ये काय फरक आहे हे दाखवून देतोय आपल्या कामगिरीमधून. इथे मात्र थोडासा इनटू द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. शफल आउट झालाय फलंदाज. जो नवीन फलंदाज आला होता स्ट्राईकला, स्वप्नील, परंतु त्याला मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये बॉल. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 8. अजूनही भरपूर धावांचा पल्ला गाठणे बाकी आहे. हाही शॉट येतोय परंतु एलिव्हेशन मात्र आहे. पॉवर जनरेट झाली नाहीये. सुजित त्या ठिकाणी कोणतीही गलती करणार नाहीये, चूक करणार नाहीये. इतका जबरदस्त सापळा रचलाय. पिंजरा कसला कडक बनवलाय. हे तारेचं कुंपण क्रॉस करणे एवढं सोपं नाहीये फलंदाजांसाठी. अजून एक धक्का मिळतोय. 3रा झटका. आणि काच मध्ये फरक काय असतो तर हिरा हा, चला याबद्दल आपण बोलू. परंतु पुढचा बॉल पुन्हा एकदा इनटू द विकेट. 3 स्टंप मध्ये मिडलला जाणारा, परंतु 2 धावा मात्र रोखू शकल्या नाहीत. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. अजूनही 25 ची आवश्यकता आहे. हिरा आणि काच जर उन्हात ठेवली तर जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा. त्यामुळे आयुष्यात किती संकटे आली तरी संकटात जो स्वतःला शांत राहून संकटावर मात करतो ना, तोच खरा हिरा ठरतो. यावेळेला हिरा कोण ठरणार? सुजन यामध्ये हिरा आहे हे त्याने वारंवार दाखवून दिले. आपल्या संघाला रामजानकीच्या टीममध्ये असू द्यात, गावखडीच्या मित्रत्वाच्या टीममध्ये असू द्यात, किंवा अजून गावखडीच्या किंवा ऑक्शन बेस्ड टुर्नामेंटमध्ये असू द्यात, या सुजन भोसलेला आपण नेहमीच पाहिलंय. आणि वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली गेली. 11 रन, 11 धावा झाल्यात. अजूनही 24 ची गरज आहे. 6 बॉल 24 धावा. चेक अनाउन्समेंट होते. यानंतरचा सामना जो राहील मोमीन स्पोर्ट्स गावखडी कर्णधार, लक्ष द्या, या सामन्यामधील विजेता संघ आणि मोमीन स्पोर्ट्स गावखडी यांच्यामध्ये लगेचच सामना होईल पुढच्या फेरीचा. त्यामुळे कोण जिंकणार? 6 बॉल 24 धावांची आवश्यकता. रामेश्वर गावखडी विजयाच्या नजदीक आलाय. यावेळेला मात्र गोलंदाजीसाठी आलाय सुनील. अजून एक लेजंड. वाईड बॉल. अंपायरचा इशारा. काल आपण या गोलंदाजीबद्दल बोलताना राजेश सोरटेची आठवण आली होती. लेजंड प्लेयर राजेश सोरटे
आपण किती वर्ष त्यांना पाहतोय आणि तरीही ISPL गाजवून आलेला राजेश शोरटे आजही डिंगडॉंगची हार्ट म्हणून ओळखले जाणारा, परंतु त्या पद्धतीने सुनील मुळे किती वर्ष आपण गावखडीच्या संघाकडून पाहतोय आणि तोही एक वन ऑफ द बॅकबोन आहे या संघाचा, पण वाईड बॉल दिला जातोय. परवाही त्याचा गेम आपण ऑक्शन बेस्ड टुर्नामेंटमध्ये पाहिला होता. यावेळेला सुजनला संधी होती, परंतु थोडे रिलॅक्स पोझिशनमध्ये आहेत कारण धावा पाहिजेत, अनेक भरपूर धावा पाहिजेत. आत्ता मात्र 5 बॉल 18ची आवश्यकता असेल. 5 बॉल 18 इथे मात्र ड्रॅमॅटिकली चेंज आउट करेल का फलंदाज, त्यासाठी त्याला चमत्कारिक कामगिरी करावी लागेल आणि ही त्याच्या लाईफमधील जीवनातील एक महत्त्वाचा क्षण असेल. तर आपल्याला नाव जर कमवायचं असेल तर संधी झाली आहे निर्माण. ती संधी एकदा का दार ठोठवलंय ते दार उघडून प्रवेश करावा लागेल. 5 बॉल 18 धावांची आवश्यकता. स्वप्नील खेळण्यासाठी सज्ज असेल. स्वप्नील यावेळेला मात्र त्या पद्धतीचा शॉट नव्हता. 5 बॉल 18 धावा. त्या पद्धतीने आपल्याला षटकार चौकारांची आतषबाजी पाहिजे, स्लॉक शॉट पाहिजेत. एक फ्लायटेड डिलिव्हरीला आपण फेकून दिला पाहिजे बाहेर, परंतु इथे मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला. हाफ व्हॅली घेतली होती थोडीशी, परंतु 2च धावा मिळतील. 2 धावांनी समीकरण बदलते. 4 बॉल 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सुनील गोलंदाजी करेल पुन्हा एकदा. यावेळेला मात्र अपिश डिलिव्हरी, कारण इनसाइड आउट आला. शॉटला खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ किंवा लॉंग ऑफ रिजनमध्ये, पण डीपमध्ये प्रोटेक्शन. मी म्हटलं ना, हा सापळा इतका सुंदर पद्धतीने रचलाय आणि आक्रमक असा पिंजरा बनवलाय, त्यांना तोडणे कठीण आहे, कठीण आहे. 3 बॉल 16 धावा. मॅच आली आहे आता गावखडीकडे, त्यामुळे मोमीन स्पोर्ट्स तयार रहा. आपल्या कर्णधारांना विनंती आहे, मॅच संपल्या नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण विनिंग टीममधील कर्णधाराला पण विनंती आहे लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. इन बिटवीन परत एकदा हा बॉल हाफ ट्रॅकर होता, ड्रायव्हिंग लेंथवरती होता, परंतु लाईन मात्र क्रिएट करता आली नाही फलंदाजाला. 1च धाव मिळतोय. इथे मात्र औपचारिकता बाकी राहील फलंदाजांसाठी, कारण धावा भरपूर पाहिजेत. विजय दृष्टिक्षेपात. कॅच होती का तिथे? आउटसाइड एज लागलाय. 1D आलाय. 1 बॉल शिल्लक असेल शेवटचा. 1 बॉल आणि धावा पाहिजेत. आत्ता धावा झाल्या टोटल 21 धावा. 14 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 1 बॉल आणि 14 धावा मोठं आव्हान आहे आणि ते इम्पॉसिबल आहे. इथे मात्र परत एकदा आउटसाइड ऑफ स्टंप 1 धाव, 2 धावा किंवा 1 धाव मिळेल डिक्लेरेशनच्या स्वरूपात. तर संघाची धावसंख्या जरी 1ने वाढेल 22, परंतु ती पुरेशी नाही आहे, कारण इथे मात्र मॅच विन केली जाते रामेश्वर गावखडी. येस, त्यामुळे नंतरचा सामना लगेचच चालू होईल. रामेश्वर गावखडी विरुद्ध मोमीन स्पोर्ट्स गावखडी. हाय व्होल्टेज मुकाबला राहील. दोन्ही जवळच्या आपल्या एकाच गावातील 2 वेगवेगळ्या वाडींमधील हे 2 संघ खेळताना दिसतील. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.